मॉर्निंग, मी अमृता. स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत. स्पीड न्यूज आपल्याला पाहायच्यात, पण त्याआधी पाहूयात एक महत्त्वाची ताजी बातमी आहे. हिंगोली तालुक्यातली एक अपघात झालेला आहे. शेततळ्याचं काम सुरू असताना अपघात झाला आणि यामध्ये शेताच्या मालकासह 2 जण ठार झालेत, तर 3 जण जखमी झालेत. शेततळा खोदताना दगड काढताना ढिगारा कोसळला आणि हा अपघात झाला. जखमींवरती सरकारी रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत, तर आकस्मिक मृत्यूची नोंद देखील करण्यात आलेली आहे. एका शेततळ्याचं खोदकाम सुरू होतं आणि त्यावेळी दगड काढताना अचानक ढिगारा कोसळला आणि त्याखाली दबून 2 जणांचा मृत्यू झाला. याच्यामध्ये या शेताच्या मालकाचा देखील समावेश आहे, तर 3 जण जखमी झालेले आहेत. या जखमींवरती आता उपचार करण्यात येत आहेत. याविषयीची अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आहेत आमचे रिपोर्टर कन्हैया खंडेलवाल. कन्हैया, कधी घडलेली ही घटना आहे, काय अधिक कळू शकलंय? अमृता, काल संध्याकाळी हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा या गावामध्ये एका शेततळ्याचं काम चालू होतं. काम चालू असताना जुनं जी भिंत जी होती ती अचानक भिंत मजुरावर आणि शेतमालकावर पडल्याने त्याखाली 5 जण दबले. त्यामध्ये एक शेतमालक आणि 4 मजूर होते. त्यापैकी 3घांना जे दवाखान्यात भरती करण्यात आलेलं आहे आणि शेतमालक आणि एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अमृता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. कन्हैया खंडेलवाल याविषयीची अधिक माहिती आपल्याला देत होते. आणि यानंतर पाहूयात स्पीड न्यूज. वर्ल्ड कप 2015 साठीचा काउंटडाऊन आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय. मुंबईमध्ये काल बीसीसीआयच्या निवड समितीने वर्ल्ड कप साठी टीम इंडियाची निवड केली. केंद्रीय कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या या टीममध्ये फार मोठे बदल केले गेले नाहीयेत. कोहली, धवन, रहाणे, रैना सारख्या बळ्या खेळाडूंनी आपली जागा पक्की केली, तर जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि स्टुअर्ट बिनीने टीममध्ये जागा पटकावली. बॅटिंग, बॉलिंग आणि ऑलराऊंडर या तिन्ही क्षेत्रामध्ये टीम इंडियाला भक्कम करण्याचा प्रयत्न निवड समितीने केलेला आहे. एक्सपेक्टेड लाइन्स पे धोनी और डंकन फ्लेचर की जो 1 साल से खिलाड़ी खेल रहे थे उसी लाइन पे टीम सेलेक्ट हुई है और सरप्राइज इंक्लूजन अक्षर पटेल है, मैं कहूँगा. बाकी सारे खिलाड़ी जो है मोर और लेस अपनी परफॉर्मेंस पे आए हैं, जो वनडे में अच्छा कर रहे थे. एक्सपीरियंस प्लेयर्स को उन्होंने जो है चर्चा जरूर की, बट इवेंचुअली धोनी एंड टीम मैनेजमेंट गॉट देयर वे. एक टाइम क्या हो गया, ऐसे ही तुम्हारा ये प्रेस रिपोर्टर पीछे गार्डन में उसका इंटरव्यू ले रहा था क्रिकेट का, तो मालूम पड़ा कि लड़का आईपीएल में खेलता है. इसका इंटरव्यू लिया था, मैं बात किया उससे, तो वो क्या बोलते हैं, लड़का एक दिन बहुत आगे निकल जाएगा 5 साल के बाद में. अजिंक्य रहाणेची यांची निवड झाल्याबद्दल आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे. त्याच्याबद्दल शब्दच नाही आमच्याकडे बोलण्यासारखे, कारण मुलुंडचा एक मुलगा एवढा पुढे जातोय, त्याचा आनंद फार आहे आम्हाला. गेल्या वेळेस त्यांनी 2 शतक मारले होते, यावेळी सुद्धा मारणार 2 शतक असं आम्हाला वाटतं. अक्षर पटेलची टीम इंडियामध्ये निवड झाली आणि गुजरातच्या नाडियाडमध्ये अक्षर पटेलच्या घराबाहेर जल्लोषाचं काल वातावरण होतं. फटाके वाजवत, मिठाई खाऊन अक्षर पटेलचे आईवडील, मित्रांनी हा आनंद साजरा केला. महाराष्ट्रावर वीज टंचाईचं संकट येण्याची शक्यता आहे. देशभरातल्या कोळसा कामगारांचा कालपासून संप सुरू झालाय. हा संप 5 दिवसांचा आहे, त्यामुळे वेस्टर्न कोलफील्डच्या 79 कोळसा खाणींवरती परिणाम झालेला आहे. या खाणींमधनं 98,000 टन कोळशाचं उत्पादन होतं. या संपामुळे सरकारला रोज 150 कोटींचं नुकसान सहन करावं लागणार आहे. याबाबत कोळसा खाण कर्मचारी संघटना आणि सरकारी अधिकाऱ्यांची बैठक झाली, पण ती निष्फळ ठरली. कोयला उद्योग का ये भारत सरकार राष्ट्रीयकरण से वापस निजीकरण की तरफ ले जा रही है. जो प्राइवेट उद्योग मालिकों को के हाथ में जो कोयले की खदान देने की कोशिश कर रही है, जिसका फायदा सिर्फ उद्योगपतियों को होगा, ना कामगार को होगा, ना देश को होगा. ई ऑक्शन बंद करने की कोशिश कर रही है, जिसका फायदा सिर्फ और सिर्फ बड़े उद्योगपति को होने वाला है. कुऱ्हाडीला 4 दिवस आहे आणि साधारणतः परळीला मला वाटतं 3 दिवस आहेत. त्यामुळे मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, जर पोझिशन कुऱ्हाडला 4 दिवस आहे, नाशिकला 13 दिवस आहे, भुसावळला 6 दिवस आहे, परळीला 3 दिवस आहे.
महाराष्ट्रात 3 दिवस आहे, केपीगडी खापरकरला 5 दिवस आहे. ओव्हरऑल 4-5 दिवस 5-6 दिवस असा आठवड्याभर प्रॉब्लेम 6 दिवस प्रॉब्लेम येणार नाही. पण काही हायड्रोवर आम्ही काही पोलवर तर निश्चितपणे लवकरात लवकर स्ट्राईक संपवावा आणि हा स्ट्राईक लवकरात लवकर मागे होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवेंची निवड झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी नवी दिल्लीत ही घोषणा केली. रावसाहेब दानवे हे जालन्याचे खासदार आहेत. दानवे सध्या ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. भविष्यामध्ये आमच्या समोर आत्ता जर काही असेल तर भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी चालू आहे. संघटनेमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता आहे. अमित भाई शहांनी आम्हाला 1 कोटी सदस्य करण्याचं टार्गेट दिलेलं आहे आणि माझ्यापुढचं सगळ्यात पहिलं आव्हान आहे की जिल्ह्यांचे दौरे करून कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं या राज्यामध्ये 1 कोटी सदस्य भारतीय जनता पार्टीचे करायचे, हे माझं पहिलं आव्हान आहे. रावसाहेब दानवे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने मराठवाड्यात जल्लोष करण्यात आला. औरंगाबादमधल्या भाजप ऑफिस समोर ढोल ताशे वाजवत, फटाके वाजवत आनंद व्यक्त करण्यात आला. गोपीनाथ मुंडेंनंतर मराठवाड्याला दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्षपद मिळालेलं आहे. सायन पनवेल हायवेवर खारघरमध्ये परवा मध्यरात्रीपासून टोल वसुली सुरू झाली. त्यामुळे काल सकाळी इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी इतकी होती की काही वेळ टोल वसुली केल्याशिवाय गाड्या सोडाव्या लागल्या. वाहतूक कोंडी कमी झाल्यानंतर पुन्हा टोल वसुली सुरू झाली. तरीही 1 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तर दुसरीकडे सरकार टोलबाबत गंभीरपणे विचार करतंय. जोशी समितीचा अहवाल आल्यानंतर याबद्दलचा निर्णय घेण्यात येईल असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे. सरकारने अचानक काल रात्री टोल चालू केला. आम्हाला कोणालाच पूर्वकल्पना नाही, पेपरला जाहिरात दिली नाही, काही नाही. मग लोकांना समजणार कशा प्रकारे की टोल चालू झाल्यामुळे ट्रॉफिक झालेले. आम्ही दुसरा पर्याय शोधला असता, ट्रेननी वगैरे गेलो असतो आम्ही. बिल्कुल नहीं होना चाहिए. इतना ट्रैफिक बढ़ गया, इतना टैक्स हम देते हैं, तो हर चीज का पैसा किधर जा रहा है? तो कितना टाइम लग रहा है जाने के लिए? 15 मिनट से तो मैं लाइन में हूँ. ये खाली बताया था कि हमारे जो पॉलिटिकल है उन्होंने बताया कि हम ये टोल नहीं भरेंगे, ये कैंसिल करेंगे इसको, ऐसा बोला गया था हमको बिफोर इलेक्शन. काफी बैनर लगाए गए थे और ये अचानक चालू हो गया. इट इज सरप्राइजिंग. सायन पनवेल महामार्गाच्या टोल नाक्यावरती स्थानिक लोकांना सूट मिळाली पाहिजे, ही माझी मागणी पहिल्यापासूनची आहे. टोल नाका रद्द करावा ही माझी मागणी नाही. स्थानिक लोकांना या टोलमधून सवलत मिळालीच पाहिजे, कारण ज्यांच्याकडे दुसरा रस्ता, या रस्त्याशिवाय नाही पर्यायी रस्ता, त्यांना सूट मिळाली पाहिजे. ती सूट मिळत नसेल तर टोल नाकाच तुमचा रद्द करा, ही मागणी माझी होती. आणि या संदर्भामध्ये स्थानिक लोकांना टोलमधून सूट मिळण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील आहे. आमदार झाल्यानंतर सुद्धा या संदर्भात मी सातत्यानं मागणी करतोय. दरम्यानच्या काळात रस्त्याचं काम पूर्ण झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर कोर्टात गेला आणि कॉन्ट्रॅक्टरनं कोर्टामध्ये जाऊन शासनानं याला मान्यता दिली नाही. कॉन्ट्रॅक्टरला नोटिफिकेशन का देत नाही म्हणून शासनाला न्यायालयानं विचारलं आणि म्हणून ते नोटिफिकेशन इश्यू झाल्यामुळे टोल सुरू झालाय. पण या नोटिफिकेशनमध्ये असलेल्या अपुऱ्या गोष्टी या पूर्ण लवकरात लवकर झाल्या पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करतोय. 5 गावांच्या सोबतीनं तिथल्या कॉलन्या आणि बाकीच्या सगळ्या परिसराला सुद्धा या टोलमधून एक्झाम केलं पाहिजे, यासाठी शासनाकडे माझा आग्रह आहे आणि मी त्यामध्ये नक्की यशस्वी होईल. केलेली आहे त्यावर स्टडी चालू आहे आणि लवकरच एकंदरीत राज्यासाठी धोरण टोलचं निश्चित होणार आहे. ॲग्रीमेंट टोलच्या कंपन्यांबरोबर काँग्रेस आघाडी सरकारनेच केलेलं आहे. तर ॲग्रीमेंट तुम्ही रद्द करणार आता त्याच्यावरच मी सांगितलं ना, सर्वकष धोरण एकंदरीत राज्याचं ठरतं आहे, त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय होईल. वरळीतल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली. याबाबतच्या फाईल्स मंत्रालयातल्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीच हे सांगितलंय. बीडीडी चाळीच्या बाबतीमध्ये विकासाच्या बद्दल जे काही निर्णय घेण्यात आले होते संयुक्तपणे, ती फाईल मंत्रालयामध्ये होती आणि मंत्रालयामध्ये जी आग लागली त्याच्यामध्ये ती जळलेली आहे. परंतु 2007 पासून तिथली लोक म्हणतात की आपलं डेव्हलपमेंट झाली पाहिजे. काल जी मला माहिती मिळालेली आहे ही अशा पद्धतीने ती की जळलेली फाईल आहे आणि म्हणून याच्या ज्या नसती असतात त्या ओरिजिनल नसती त्या डिपार्टमेंटला असतील, त्या डिपार्टमेंटला घेऊन त्या बोलवेन आणि त्याच्यावरती काय निर्णय झाला ते बघू, किंवा निर्णय जर घ्यायचा असेल तर तो निर्णय देखील घेऊ.
पुण्यातला कचरा हा प्रत्यक्षापेक्षा जास्त दाखवला जातोय. कचरा फुगवून काही जणांचे खिसे फुगत असल्याचा आरोप पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलाय. तर प्रत्यक्ष कचरा किती आहे याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्तांना दिलेत असं महापौरांनी सांगितलंय. दरम्यान सजग नागरिक मंचाने मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाची चौकशी एसीबी कडनं करावी अशी त्यांनी मागणी केली. माननीय आयुक्तांना पण या संदर्भामध्ये सद्यस्थिती अहवाल म्हणजे वस्तुस्थिती काय आहे ती सादर करण्यासाठी अहवाल सादर करा म्हणून अशा प्रकारचे निर्देश त्यांना दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये उलट बापट साहेबांनी सुद्धा त्या संदर्भात त्यांच्याकडची जी माहिती असेल ती सुद्धा आयुक्तांपर्यंत पोहोचवावी. म्हणजे खरी परिस्थिती काय ती सर्वांसमोर आली पाहिजे. सुनंदा पुष्कर यांची हत्या झाली यावर दिल्ली पोलिसांनी शिक्कामोर्तब केलंय. सुनंदा यांच्या हत्येप्रकरणी अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुनंदा यांचे पती आणि खासदार शशी थरूर यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुनंदा यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय. गेल्या वर्षी 17 जानेवारीला सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला होता. एक बात बड़ी क्लियर है कि डेथ नेचुरल नहीं है, तो ऑब्वियसली अननेचुरल डेथ के अंदर में जो धारा लगती है जब हम एफआईआर दर्ज करते हैं 302 में, तो वो उसमें हमने एफआईआर दर्ज कर दी है. 302 मैंने बताया ना. तो ऑब्वियसली जो अभी हमारे को मालूम नहीं है कि अगर किसी ने जहर जो पी गई है क्या खुद पी गई या किसी ने ज़बरदस्ती पिलाई या जो इंजेक्शन लगा है, जो इंजेक्शन ज़बरदस्ती दिया गया है तो किस तरह से दिया गया, ये सब तफ्तीश में हमें पता चलेगा. देखिए इसमें जो भी आवश्यक होगा वो सब किया जाएगा. I found a conspiracy of silence which was too much, and the people who are involved was very high powered, very big names are involved, and I was going to file the PIL on 15th of January, which would have been a nearly 1 year anniversary, and I'm happy that the police has finally developed nerve to register an FIR under murder. पहले ही लगना चाहिए था, इन्होंने डिले किया आज तक. तो मैंने पहले भी बताया है कि मर्डर का केस है. गुजरातच्या किनारपट्टीवरती सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोरबंदरच्या समुद्रात एक पाकिस्तानी बोट संशयास्पदरित्या फिरताना दिसली होती. ही बोट भारतात अतिरेकी हल्ला करण्यासाठी येत होती असं गुप्तचर विभागाचं म्हणणं आहे. त्यानंतर या भागात पोलीस, तटरक्षक दल आणि नौदलाने खडा पहारा ठेवलाय. किनाऱ्यावरती येणाऱ्या प्रत्येक बोटीची कसून तपासणी केली जाते, तर परदेशातून येणाऱ्या जहाजांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अभी समुद्र में नेवी का कोस्ट गार्ड वाला वो सब वो चेक इन वो करता है. वो समुद्र में हम 7 मच्छी मारे, वो दूसरा 8वां आ गया ऐसा वो दिखता है. वो चेक इन में सब समुद्र में नेवी दिखाई देती है और वो बोलती है कि दूसरा मानस इसमें बोट में है क्या, दूसरा है तो हमको जान करो, ऐसा वो बताती है. जम्मू काश्मीरमध्ये जम्मू प्रांतामध्ये सीमेवर परवा रात्री 2 तास जोरदार गोळीबार झाला. जवळपास 45 भारतीय चौक्यांना पाकिस्तानने लक्ष्य केलं. यामध्ये बीएसएफचा एक जवान शहीद झाला. तर सीमेलगतच्या 65 गावांवर गोळीबार करण्यात आला. आतापर्यंत 7000 नागरिकांना या गावांमधून हलवण्यात आले. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालकांनी जम्मूजवळच्या सीमा भागांना काल भेट दिली. दरम्यान रविवारी रात्री पंजाबमधल्या पठाणकोटमध्ये देखील गोळीबार झाला होता. दहशतवादाविरोधी लढण्यासाठी पाकिस्तानने प्रगती केली असल्याचं प्रशस्तीपत्रक दिलं जाणार नाहीये असं अमेरिकेने स्पष्ट केलंय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी असं प्रशस्तीपत्रक देतील अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अमेरिकी कायद्यानुसार पाकिस्तानला अमेरिकेकडनं आर्थिक मदत मिळवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडनं असं प्रशस्तीपत्रक मिळवावं लागतं. जॉन केरी याच महिन्यात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यानंतर ते पाकिस्तानला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मदतीच्या या बातम्या खोडून काढल्यात. स्पीड न्यूज मध्ये यानंतर एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यासाठी शिवसेनेसोबत भाजपचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि त्यानुसारच मंत्रिपदाचं वाटप होईल असं फडणवीस यांनी सांगितलंय. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे. त्या फॉर्म्युल्याप्रमाणेच आम्ही जो काही निर्णय ऑलरेडी घेतला त्या निर्णयानुसार योग्य वेळी कारवाई करणार आहोत. त्यांचा आमचा समन्वयाने ही कारवाई होईल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या कारवरती दगडफेक झाली होती. ही घटना म्हणजे नियोजित कट होता असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय. भगवानगडावरनं भाजप राजकारण करताय असा आरोपही त्यांनी केलाय. पण या आरोपात तथ्य नाही असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलंय. तो नियोजित कट होता आणि माझा कार्यक्रम हे 2 दिवस अगोदरच तिथं जायचा ठरला होता. नगर पोलिसांनी जो की गृहराज्यमंत्र्याचा जिल्हा आहे त्यांनी ज्या पद्धतीनं बंदोबस्त तिथं ठेवायला पाहिजे होता तो बंदोबस्त त्यांनी ठेवला नाही. यामध्ये भगवानगडावरती गेली अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय की तिथं भगवानगड आता नावाला उरलाय, तिथं भाजपचं राजकारण चालू आहे. माझा यावर काही प्रतिक्रिया देण्याचा संबंध येत नाही. मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही, कारण तो विषय त्यांनी बोललेला आहे त्याचं उत्तर ते देऊ शकतात. मी काही त्याच्यावर उत्तर देणं योग्य वाटत नाही. गडावर जो प्रकार काल झाला त्याच्याबद्दल मलाही माहिती नव्हती. त्याची विस्तृत माहिती आजही माझ्याकडे नाही आहे, कारण मी माझ्या कॅबिनेटमध्ये होते. त्याच्यावर मी टिप्पणी करणं मला योग्य वाटत नाही. मला माहीत नाही, असा काही आरोप माझ्यापर्यंत पोहोचला नाही. माझे समर्थक हल्ला बिल्ला करणारे लोक नाहीत. दरम्यान भगवानगडावरती समाधीचा अमृत महोत्सवी सोहळा पार पडला. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मनात भगवानगडाचं एक विशेष स्थान होतं. शिवाजी महाराजांच्या नरिमन पॉइंट इथल्या स्मारकाच्या जागेला मच्छीमार कृती समितीने विरोध केलाय. हे स्मारक नरिमन पॉइंटऐवजी खारदांड्याला हलवावं अशी मागणी त्यांनी केली. या नियोजित स्मारकामुळे इथे भराव टाकण्यात येईल आणि त्यामुळे परिसरातल्या मासेमारीवर परिणाम होऊ शकतो अशी भीती मच्छीमारांनी व्यक्त केली. 16 एकर जागेमध्ये एक भराव टाकणार आणि मोठं बेट तयार करणार आणि त्याच्यावर शिवस्मारक उभं करायचं संकल्प जाहीर केला. ॲक्च्युली त्याच्यासाठी एक तज्ज्ञ कमिटी नेमायला पाहिजे. जी जागा निवडली आहे तिथे आमचे मच्छीमार नगर, कपरेट मच्छीमार नगर रहिवासी संघाचा मी स्वतः फाउंडर प्रेसिडेंट आहे. तिथे 350 नौकावरती मासेमारी करणारे 15,000 फिशरमॅन आहेत. त्यांच्या उपजीविकेचं साधन नष्ट होणार आहे. म्हणून आम्ही सजेस्ट केलेलं आहे की बांद्रा ब्रँडस्टँड, कार्टर रोडच्या जिथे रॉक आहेत, दगड आहेत, खडक आहेत आणि कमी खर्चामध्ये हे वास्तू तिथे उभे राहू शकतो. त्याच्यासमोर आमची मासेमारी होत नाही. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमधल्या चारकोपमध्ये पोलिसांनी एका भोंदूबाबाला अटक केली. एका अल्पवयीन मुलीवर या भोंदूबाबाने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अनिल दामोदर भराटे असं त्याचं नाव आहे. तो काही वर्षांपूर्वी एका बँकेत कामाला होता आणि त्यानंतर त्याने हा व्यवसाय सुरू केलाय. त्याने नागपूरला मठ सुरू केला आणि त्यानंतर आजूबाजूच्या गावातल्या गरीब लोकांवर हा मोफत उपचार करत असे. त्यामुळे पीडित मुलीच्या घरच्यांचा या बाबावर विश्वास बसला होता. स्पीड न्यूज मध्ये एक ब्रेक घेऊन येऊयात. पहा फक्त IBN लोकमत. काल पत्रकार दिन होता. आद्य पत्रकार आणि दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या मूळ गावी त्यांना अभिवादन करण्यात आलं. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्यासह अनेक पत्रकारांनी त्यांना अभिवादन केलं. तर पत्रकार दिनानिमित्त काल वाशीमध्ये नवी मुंबई युनियन ऑफ जर्नलिस्ट आणि नवी मुंबई प्रेस क्लबने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये निवडणुकांमध्ये मीडियाच्या भूमिकेबद्दल परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. त्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे, दैनिक सकाळचे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे, दोपहर का सामनाचे कार्यकारी संपादक प्रेम शुक्ल, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे उपस्थित होत्या. 50% युवक हे 25च्या खालचे आहेत आणि 65% तरुण हे 35च्या खालचे आहेत. तर ही इतकी मोठी लोकसंख्या आहे. त्या लोकसंख्येच्या हातात जे तंत्रज्ञान आहे, त्या लोकसंख्येच्या हातात जे माध्यम आहे, ते माध्यम जर एखाद्या शहाण्या लोकप्रतिनिधीने किंवा नेत्याने जर स्वीकारलं तर त्याच्यामध्ये आपण त्याचा चाणाक्षपणा समजून घेतला पाहिजे. समाजामध्ये आता माध्यमांचं जे महत्त्व आहे हे महत्त्व वाढतं आहे.
आणि जसा समाज साक्षर होत जाईल, समाजाला माहितीची जशी गरज वाढत जाईल तसं माध्यमांचं हे स्वरूप आणि विस्तार होत जाणार आहे. त्यामुळे पत्रकारांचं जे एकूण महत्त्व आहे, पत्रकारांची जी भूमिका आहे ती भूमिका महत्त्वाची आहे आणि ही भूमिका आपण तपासली पाहिजे. मीडिया जो है, चूँकि पहले से ही मीडिया में जो है नौकरियों को लेकर कोई सुरक्षा का बहुत अच्छा प्रबंध नहीं रहा है. कुछ संस्थाओं को छोड़ दिया जाए तो अधिकांश जो मीडिया ऑर्गेनाइजेशंस हैं वो अव्यवस्थित और असंगठित क्षेत्र में हैं और असंगठित क्षेत्र में होने के चलते जो है वो समस्या जो है बहुगुणित हुई है. उसको जो है समस्या का निदान करने के लिए एक हमको जो है कंसोलिडेटेड प्लान जो है बनाना चाहिए. उद्धव ठाकरेंनी काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरलेलं आहे. त्याचं उद्घाटन उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यातनं मिळणारा निधी मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे. माननीय अजयजी पिरामल या ठिकाणी उपस्थित झालेले. आपण पाहिलं असाल की अनेक दिग्गज इकडे आले. त्यांचं प्रेम, त्या सगळ्यांचे आशीर्वाद, त्यांच्या शुभेच्छा या सगळ्या जोरावरती मी हे सगळं प्रदर्शन करतो आहे आणि मला खात्री आहे, मला आशा आहे की जे रसिक आहेत, सर्वसामान्य शिवसैनिक आहेत, सर्वसामान्य जनता आहे, त्यांना हे प्रदर्शन नक्कीच आवडल्याशिवाय राहणार. यासोबतच स्पीड न्यूज मध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.